स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे आणि मी म्हणजे जणू संताजी धनाजीची जोडी. शंभूराजांचं स्मृतीस्थळ ही बाबूराव पाचरणेंचीच संकल्पना. तोडोबावाडीतील स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आढळराव पाटलांचा शिरूर प्रचार दौरा सुरू. युरिया टंचाईमुळे खेड तालुक्यातील शेतकरी हवालदिल. खत विक्रीच्या दुकानात युरियासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. पंतप्रधानांचे फोटो हटवण्याच्या खटाटोपापायी टंचाई. खासदार अमोल कोल्हे यांची खोचक टीका. साबळेवाडी येथील मोजणी अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की. ज्वलनशील पदार्थ स्वतःवर ओतून घेत महिलांनी केला आत्महत्याचा प्रयत्न. 4 महिलांसह 11 जणांना पोलिसांनी केली अटक. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तोडोबाची वाडी येथे स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे यांच्या स्मृतीस्थळाची बुधवारी दर्शन घेत आपल्या शिरूर दौऱ्याला सुरुवात केली. स्वर्गीय बाबूराव पाचरणे आणि मी म्हणजे धनाजी आणि संताजीची जोडी होती असं म्हणत माजी खासदारांनी बाबूराव पाचरणे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाची संकल्पना ही बाबूराव पाचरणे यांचीच होती अशी आठवण आढळराव पाटील यांनी आवर्जून सांगितली. कुणी कितीही म्हणलं मी केलं तरी शंभूराजांच्या समाधीस्थळासाठी बाबूराव पाचरणे यांचं योगदान मोठं आहे असं म्हणत आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला. या तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण करत असताना ज्यांची अखंड साथ मला लाभली ते स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे प्रतिष्ठानच्या वतीने आज त्यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करून शिरूर तालुक्यातल्या प्रचाराला सुरुवात होते. या शक्तीस्थळाला स्मरण करून अभिवादन केल्यानंतर कुठेतरी एक स्फूर्ती आपल्या सगळ्यांना मिळते. गेले अनेक वर्ष शिरूर तालुक्याच्या राजकारणावर एक नेहमी तळपता सूर्य म्हणजे आदरणीय बाबूरावजी पाचरणे. मी त्यांना संघर्ष करताना पाहिले, मी त्यांना विकास कामं करताना पाहिले आणि त्याहीपेक्षा मी त्यांना लोकांचा संच जमवताना पाहिलं. बाबूरावजींच्या आयुष्यामध्ये अनेक लोक त्यांनी जवळ केली. काही लोकांनी साथ दिली, काही लोकांनी नाही दिली, परंतु लोक जमवण्याचा छंद बाबूरावजींचा खूप मोठा होता. कुठल्याही पक्षाशी, कुठल्याही विचाराशी एकरूप होण्याचं बाबूरावजींचं तंत्र हे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं. या तालुक्यामध्ये प्रचार असेल, विकास असेल किंवा बाकी काही असेल, हे सगळं करत असताना आमच्या दोघांना अगदी संताजी धनाजीची जोडी म्हणून ओळखलं जायचं. दुर्दैवानं चांगली कामं करत असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. नंतर मला सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं. ते सुद्धा थांबले नाही, परंतु दुर्दैवानं, नियतीनं त्यांना आपलं आयुष्य संपवावं लागलं. मी अजूनही त्यांच्या पाठीमागं या मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी थांबलो नाही, फिरतोय, लोकांमध्ये आहे. काही गोष्टी बाबूरावजींच्या माझ्या स्मरणात राहण्यासारख्या आहेत. आज धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधीस्थळ जे राज्य सरकारच्या माध्यमातून मी ते सुधारित आराखड्यावर 397 कोटी रुपयाचं मंजूर करून आणलं. त्याची मूळ सुरुवात, मूळ संकल्पना ही आदरणीय बाबूरावजींची आहे. 2015-2016ला मला आठवत आहे, ते माझ्याबरोबर बसून त्यांनी मला आराखडा दाखवला की आपल्याला हे करायचं. नियोजन मंडळामध्ये मांडला, कलेक्टरकडे मांडला, 1-2 बैठकाला मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्यांचं स्वप्न होतं की आपल्या मतदारसंघातलं हे शक्तीस्थळ धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. तिथं एक साजेसं स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा होती. आज लोक म्हणतात आम्ही केलं, पण सुरुवात मूळ जी केली आहे ती बाबूरावजी आणि आम्ही दोघांनी 2015-2016ला त्या कामाला सुरुवात केली. पहिला विकास आराखडा आम्ही जवळजवळ 140 कोटी रुपयाचा सादर केला होता. नंतर त्याला सुधारणा करण्यात आली, तो 250 कोटीपर्यंत गेला.
त्याच्यानंतर मी पुढाकार घेतला आणि तो विकास आराखडा 250 कोटीवरून 400 कोटी रुपये नेला. हे विकासाचं चक्र त्यांच्या माध्यमातून नेहमी चालत राहिलं. व्यक्ती म्हणून बाबूरावजी आणि माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. अगदी संयमी शांत स्वभावाचे बाबूरावजी, कधीही कुणाच्या मनातून राग करायचे नाही. आणि खऱ्या अर्थानं शिरूर तालुक्याचं दुर्दैव, एक काम करणारा माणूस, एक प्रेम करणारा माणूस, विकास करणारा माणूस आज आपल्यात हयात नाही. त्यांच्या अंत्यविधीला, त्यांच्या दशक्रियेला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. ते चित्र खऱ्या अर्थानं आम्हाला बघवलं नाही, कारण बाबूरावांची साथ आम्ही राजकारणामध्ये ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काम केलं. ते गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघामध्ये बरेचसे कार्यकर्ते पोरके झाले. आज या शक्तीस्थळावरून प्रेरणा घेऊन मला खात्री आहे त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रेरणा, त्यांची स्फूर्ती आज या आदरणीय मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, 400 जागा पार करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहतील एवढ्याच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख रवी काळे, भाजपचे आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राम गावडे, युवा सेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल काशीद आदी उपस्थित होते. आता बातमी आहे बळीराजाच्या मनस्तापाची. राजकीय नेते मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये मशगूल आहेत, मात्र बळीराजाला सध्या खतांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. खेड तालुक्यात युरियाच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या दुकानाबाहेर युरिया मिळण्यासाठी रांगा लावलेल्या असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी युरिया टंचाईबद्दल केंद्र सरकारला धारेवर धरलं. आचारसंहितेमुळे खताच्या पिशव्यांवर पंतप्रधानांचे फोटो हटवण्याच्या वाढीव कामामुळे ही टंचाई तर निर्माण झाली नाही ना, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रचारासाठी जुन्नर दौऱ्यावर असताना डॉक्टर कोल्हेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नाही, खरं तर माननीय पंतप्रधानांच्या फोटोविषयी सातत्याने चर्चा केली गेली, पण भारतीय जनता पक्षाला 24/7 केवळ निवडणूक दिसत असल्यामुळे हा जो प्रचाराचा हव्यास आहे, हजारो कोटी या केवळ जाहिरातबाजीवर खर्च होत असताना खतांच्या गोणीवर सुद्धा माननीय पंतप्रधानांचे हे फोटो सातत्यानं छापले गेले. आणि आता आचारसंहितेची ही बंधनं आल्यामुळे, ही फटकार लागल्यामुळे माननीय पंतप्रधानांचे फोटो हटवण्यासाठी हा वेळ जातोय, म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया मिळत नाहीये का, याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षानं द्यायला हवं. राजगुन्नर येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार साबळेवाडी येथील जमिनीची शासकीय मोजणीसाठी गेलेल्या मोजणी अधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 4 महिलांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परीक्षण भूमापक धनंजय अशोक ठाणेकर वय 41 राहणार सोमवारपेठ पुणे यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी 4 महिलांसह 11 जणांना अटक केली आहे. राजगुन्नर दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास साबळेवाडी येथील जमीन गट क्रमांक 174, 176, 177 आणि 182 सिद्धेगव्हाण या जमिनीची शासकीय मोजणी सुरू होती. त्यावेळी आरोपींनी मोजणीस विरोध केला. मोजणीच्या ठिकाणी आरडाओरडा केला. याशिवाय फिर्यादींची कॉलर पकडून धक्काबुक्कीही केली. तसेच फिर्यादी ठाणेकर यांच्या मदतीस विठ्ठल गवांडे यांच्या हातातील GPS मशीन ओढत ढकलून दिले. दगडाने ठेचून मारून टाकू असे म्हणत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. याशिवाय महिला आरोपींनी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल आणि डिझेल सारखा दिसणारा ज्वलनशील पदार्थ मागून घेतला आणि धमकी देत त्यांनी स्वतःच्या अंगावर ओतून घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.